ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा राज्यात सुरू असताना आता ठाण्यामध्ये मनसेच्या एका बॅनरमुळे चर्चांना पुन्हा उधाण आले। ठाण्यात ठाकरे कुटुंबाचं स्वप्न साकार, मनसेच्या बॅनरमुळे आता राजकीय चर्चांना उधाण आले। ठाण्यात ठाकरे कुटुंबाचं स्वप्न साकार असा बॅनर लावण्यात आला आणि या बॅनरमुळे सध्या राजकीय चर्चा रंगतात। आणि यात सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शुभम कोडिया। गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते वारंवार एकत्र येताना दिसत आहेत। अनेक मोर्चे देखील यांचे पार पडलेले आहेत आणि आता अशातच जे आहे ते ठाण्यामध्ये मनसेच्या युवा सैनिकांनी जे आहे ते एक बॅनर जो आहे तो ठाण्यामध्ये लावलेला आहे। ठाण्यातील प्रमुख अशा तिन्हात नाकात या ठिकाणी हा बॅनर लावलेला आहे। आपण पाहिलं तर महाराष्ट्राचं स्वप्न साकार झालं असं या बॅनरवरती ठळक मजकूर लिहिलेला आहे आणि पाठीमागे महाराष्ट्राचा नकाशा आहे आणि त्यापुढे बाळासाहेब ठाकरे आणि त्याच्याच खालच्या बाजूला उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांचा एक विजयाचा फोटो आपल्याला दिसून येत असेल आणि पाठीमागे एक जनता देखील आपल्याला दिसून येत असेल। प्रतिकात्मकरित्या व्यंगचित्राच्या साह्यातून हा संपूर्ण चित्र या ठिकाणी रेखाटलेलं आहे। मनसेचे स्वप्नील महिंद्रेकर यांच्या माध्यमातून हे संपूर्ण बॅनर जे आहेत ते ठाण्यामध्ये लावले आणि मोठ्या प्रमाणात ठाणेकरांचं लक्ष जे आहे हा बॅनर एकंदरीत वेधून घेतलं। मला स्वप्नील महिंद्रेकर दादा काय सांगशील, एक मोठा बॅनर या ठिकाणी लावलेला आहे, महाराष्ट्र दिसून येत असेल, त्याच्या पुढे बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, एक विजयाचं चित्र या ठिकाणी तू दर्शवलंयस। आज 20 वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र आलेले आहे आणि हे जे चित्र आपण बघत असाल तर यामध्ये बाळासाहेब हे दोघांना आशीर्वाद देत आहे आणि कुठे ना कुठे येत्या काळात तुम्ही बघत असाल की एक जो आशीर्वाद आहे तो विजयात रूपांतर होणार आहे आणि दोन्ही बंधू एकत्र आल्यामुळे महाराष्ट्राच्या मराठी माणसामध्ये आणि महाराष्ट्राच्या लोकांमध्ये एक वेगळाच आनंद आहे जो आपण दिवाळीमध्ये बघितला गेला। आणि आज आपण बघितलं असेल की ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे विरोधकांची पायाखालची जमीन हललेली आहे, कारण निवडणुकीच्या तोंडावर आज विरोधक काही बोलत असतील पण त्यांना माहिती आहे की दोन्ही बंधू एकत्र आल्यावर चमत्कार घडणार आहे आणि कुठे ना कुठे मराठी माणसाला न्याय भेटणार आहे। तर या आपण चित्रामध्ये बघत असाल की मागे जे तुम्हाला दिसत आहे त्याच्यामध्ये जे कार्यकर्ते किंवा जनता आहे ती खुश झालेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये पुऱ्या महाराष्ट्रामध्ये एक जल्लोषाचं वातावरण आहे आणि बाळासाहेबांना जे पाहिजे होतं त्यांची जी इच्छा होती ती 20 वर्षांनी पूर्ण झालेली आहे। काय वाटतं, दोन्ही ठाकरे बंधू आता एकत्र येतात, अशाच प्रकारे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील एकत्र आले तर चित्र कशा प्रकारचं असेल, कशा प्रकारचं चित्र बदलेल? ठाकरे हा एक ब्रँड आहे आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे तो एक विचार आहे आणि विचार कधी मरत नसतो आणि विचाराच्या मागे लोक उभी राहणार आणि येत्या महानगरपालिकेमध्ये एकत्र येऊन दोघंही विजयाचा पताका फडकवणार यात काडी मात्र शंका नाही। निश्चित पाहिलं तर ठाण्यामध्ये हा बॅनर लावलेला आहे। ठाण्यातील नितीन जंक्शन या ठिकाणी हा बॅनर लावला असल्यामुळे मोठ्या प्रमाणात चर्चेंना जे आहे ते उदाहरण आलेलं आहे। उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, त्यांच्या पाठीमागे बाळासाहेब ठाकरे आणि एक विजयाचा बॅनर या ठिकाणी लावलेला आहे। त्याचमुळे आता आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा बॅनर लावला असल्यामुळे ठाण्यातील राजकीय वर्तुळामध्ये एक मोठी खळबळ उडाल्याचं पाहायला मिळतंय। शुभम कोळी, झी मीडिया, ठाणे।